लखनौ ते कानपूर एक्सप्रेस वेची प्रतीक्षा आता संपली आहे। मंगळवार दिनांक 14 जुलैपासून हा महामार्ग सुरू झालाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एका भव्य कार्यक्रमात या रस्त्याचं उद्घाटन पार पडले। 63 किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेस वेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवास आता अत्यंत जलद आणि सुरक्षित होणार आहे। या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भावी योजनांबद्दल माहिती दिली आहे। ते म्हणाले की मी नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान देशात आणण्यासाठी प्रयत्नशील असतो। मी रोपवे आणि केबल कार आणल्या, पाण्यात उतरणारे विमानही मी आणले होते जे समुद्रात उतरले होते। आता मी लवकरच हवेत उडणारी बस देखील आणणार आहे। गडकरी पुढे बोलले, हवेत उडणाऱ्या बससाठी मी सध्या मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑन इलेक्ट्रिसिटी तयार करून देणार आहे, जे सध्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते। यामुळे प्रवासी एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात कधी पोहोचले हे त्यांना समजणार नाही। या प्रकल्पाची सुरुवात मी लवकरच करणार आहे। लखनौ ते कानपूर एक्सप्रेस वे सुरू झाल्यामुळे दोन्ही शहरांमधील अनेक वर्षांपासून चालत आलेली वाहतूक कोंडीची समस्या सुटत आता आली असून पूर्वी ज्या प्रवासासाठी 2.5 ते 3 तास लागायचे तोच प्रवास आता अवघ्या 35 ते 45 मिनिटात पूर्ण करता येणार आहे। 63 किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेस वे प्रकल्पाची पायाभरणी 2018 मध्ये झाली होती। सुमारे 4,500 कोटी रुपये खर्च करून हा एक्सप्रेस वे तयार करण्यात आला आहे। 63 किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेस वेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवास आता अत्यंत जलद आणि सुरक्षित होणार आहे। या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या भावी योजनांबद्दल माहिती दिली आहे। ते म्हणाले की मी नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान देशात आणण्यासाठी प्रयत्नशील असतो। मी रोपवे आणि केबल कार आणल्या, पाण्यावर उतरणारे विमानही आणले होते जे समुद्रात उतरले होते। आता मी लवकर हवेत उडणारी बस देखील आणणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कळवा।